हो सर. हम्म. काल आपण शिलाचरणावर चर्चा केली. नेहमीच करतो. काल आपण गाथेला धरून शिलाचरणावर चर्चा केली थोडीशी. शीलवंतं शीलवतं या शब्दाला धरून उपवग्गातली आजची जी गाथा आहे ती 14वी गाथा आहे आणि धम्मपदातली 57वी गाथा आहे. ते संपन्नशीलानं अपमादविहारिणं सम्मदय्या विमुक्तानं मारो मग्गं न विन्दती. सरळ सरळ अर्थ आहे त्याचा की जे सदाचारी आहेत, जे आळसरहित होऊन विहार करतात, तसेच जे यथार्थ ज्ञानामुळे पूर्णतः मुक्त झालेले आहेत, त्यांची वाट मार रोखू शकत नाही, असा एक अर्थ केलेला आहे. तो संपूर्णतः योग्य वाटत नाही. दुसरा एक तुम्हाला मी पाठवला अर्थ, तो तो जो आहे तो लाडांचा आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ त्यांच्या वतीनं जे धम्मपद प्रकाशित झालं, त्यातला एक अर्थ मी तुम्हाला पाठवलेला आहे. जे शील संपन्न आहेत, अप्रमादाने वागतात, सम्यक ज्ञान झाल्यामुळे विमुक्त झाले आहेत, त्यांचा माग माराला सापडत नाही. हा एक चांगला चांगला अनुवाद आहे, भाषांतर आहे. तर आपण एक एक शब्दाचा अर्थ पाहूया आधी. ते संपन्न शीलानं म्हणजे ते जे लोक ते जे लोक संपन्न शीलानं म्हणजे शीलाने संपन्न असतात, म्हणजे सदाचारी असतात. अपमाद विहारिणं विहारिणं म्हणजे विहारणे किंवा त्यात राहणे. कशामध्ये? अपमादामध्ये. अपमाद म्हणजे अप्रमाद आणि अप्रमाद म्हणजे सावधानता, आणि सावधानता म्हणजे जागृती आहे, सती आहे, असं आपण बराच वेळा पाहिलेलं आहे. तर अप्पमाद हा सती जागृतीसाठी एक वेगळा शब्द आहे. आणि अप्पमाद विहारिणं म्हणजे जे अप्रमादामध्ये असतात, राहतात, विहार करतात, त्यांना अप्पमाद विहारिणं म्हटलेलं आहे. आणि जे सम्मदय्या विमुक्तानं, आता हा सम्मदय्या हा शब्द मला थोडीशी शंका आहे. ते सम्मपय्या असलं पाहिजे, कारण सम्मपय्या म्हणजे सम्यक प्रज्ञेने सम्मपय्या म्हणजे सम्यक प्रज्ञा, सम्यक किंवा सम्यक ज्ञान. इथं सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे, परंतु सम्यक प्रज्ञा किंवा सम्यक ज्ञानाने जे युक्त आहेत ते विमुक्त होतात, म्हणजे दुःखमुक्त होतात, ते निब्बाण प्राप्ती करतात. आणि शेवटी म्हटलेलं आहे मारो मग्गं न विंदती, त्यांचा त्यांचा मार्ग, त्यांची दिशा, त्यांची अवस्था माराला सापडत नाही. त्यांचा मार्ग माराच्या लक्षात येत नाही. कारण मार हा अजागृतीचा परिणाम आहे, अविद्येचा, अज्ञानाचा परिणाम आहे. आणि त्याच्या विरुद्ध प्रज्ञा म्हणजे बोधी, म्हणजे बुद्ध हा जागृतीचा परिणाम आहे, सतीचा परिणाम आहे, अपमादाचा परिणाम आहे.
मार हा अविद्येचा परिणाम आहे, अज्ञानाचा परिणाम आहे, अजागृतीचा परिणाम आहे. त्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे आहेत. त्याचा सरळ सरळ अर्थ लागतो इथं, की जे अप्रमादामुळे अप्रमादात विहार करतात म्हणजे जागृत असतात, सतीमध्ये असतात, ते शिलाचरणाने संपन्न असतात. कारण त्याचा परिणाम तोच होतो. किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला काया वाचा मनाच्या पातळीवर भान येतं, किंवा सतीपठ्ठाणाच्या भाषेत काया वेदना चित्त मनोधम्म यांचं भान येतं, म्हणजे जीवनाचं भान येतं, जगण्याचं भान येतं, ती अवस्था जी आहे ती अप्रमादाची अवस्था आहे. अप्रमाद, अपमाद, प्रमाद म्हणजे ऍक्च्युली मिस्टेक्स, म्हणजे चुकणे. आणि माणूस चुकतो कधी? जेव्हा भानावर नसतो तेव्हा, सतीमध्ये नसतो तेव्हा. आणि अप्रमाद म्हणजे भान आहे, म्हणजे मिस्टेक न होणारी अवस्था आहे, म्हणजे चूक न होणारी अवस्था, प्रमाद न घडणारी अवस्था म्हणजे अप्रमाद आहे. म्हणजे सरळ सरळ जागृती अजागृतीकडे, जागृतीकडे आणि सतीकडे बोट दाखवलेलं आहे. आणि जेव्हा भान येतं, जाग येते, तेव्हाच माणसाला आपण कसं वागतो, म्हणजे शिलाचरण करतो की करत नाही, काया वाचा मनाच्या पातळीवर, हे आपापच लक्षात येतं. आणि मग शिलाचरणाची सुरुवात होते. म्हणजे सती जागृतीमुळेच शिलाचरण शक्य आहे. आणि मग जे शिलाचरणाने संपन्न असतात, जे ज्यांच्याकडून शिलाचरण होतं, शील संपन्न असतात, आणि अप्रमादामध्ये जागृतीपूर्वक, म्हणजे आता ॲक्च्युली कारण आहे, शिलाचरण हा परिणाम आहे, आणि अप्रमाद जागृती सती हे कारण आहे. तर जे जागृतीत विहार करतात, सतीमध्ये विहार करतात, अप्रमादात विहार करतात, ते शिलानं संपन्न होतात. आणि जे शिलांनी संपन्न होतात म्हणजे सद्वर्तनी होतात, सदाचारी होतात. तर त्याचं कारण असं की सदाचरण कसं करायचं याची प्रज्ञा, याची समज, याचा बोध त्यांना झालेला असतो. म्हणून संमतज्ञ असलं पाहिजे ते. संमतज्ञ असं आहे त्याचा अर्थ. हे कदाचित मिस्टेक असू शकते. सम्यक प्रज्ञेने किंवा सम्यक ज्ञानाने जे युक्त असतात, आणि ते त्यामुळं मुक्त होतात, विमुक्त होतात. आणि विमुक्तीचा अर्थ होतो निब्बाण प्राप्ती किंवा बुद्धत्व. कारण बुद्धत्वामुळेच बोधीप्राप्ती झाल्यामुळेच विमुक्ती मिळते. तर जागृती, शील, विमुक्ती, अशा व्यक्तीचा असा व्यक्ती माराच्या तावडीत सापडत नाही. कारण त्याचा अशा व्यक्तीचा मार्गच माराला सापडत नाही. कारण मार हा अंधारात काम करतो, अविद्येत काम करतो. आणि जिथं सती जागृती असते, जागृती हा प्रकाश आहे, प्रकाशामध्ये मार काम करू शकत नाही. जसं एखादं सुरक्षेची यंत्रणा असेल, का म्हणजे समजा जिथं पोलीस असतील तिथं चोर येत नाही, येऊ शकत नाही, येण्याचं धाडस करत नाही. कारण त्याला भय असतं, भीती असते. किंवा जिथं सद्वर्तनी लोक असतात, सदाचारी लोक असतात, तिथं दुराचारी माणूस हा सहजासहजी त्याच्यात धाडस करत नाही. तो सहजासहजी त्याच्याशी संपर्क करण्याचा किंवा बोलण्याचं धाडस करत नाही सदाचारी माणसासमोर. म्हणून सदाचारी माणसाचं, शील संपन्न माणसाचं, जागृत माणसाचं एक असं एक कधी कधी विधायक दडपण असतं. अ, अ, अविचारी माणसांवर किंवा अ, शीलपालन न करणारे, शिलाचरण न करणाऱ्या माणसांवर सदाचारी माणसाचं, शिलाचरण माणसाचं एक दडपण असतं. आणि ते सहजासहजी तिथं हे करत नाहीत, इंटरफिअर करू शकत नाही, मध्यस्थी करू शकत नाही. ते त्यांना बरोबर ठेव.
हा, ठेव. काय म्हटले मागाडे सर? तर जे शिलाचरण करणारे असतात त्यांना, शिलाचरण न करणाऱ्या लोकांना अडथळा आणण्याची सहजासहजी हे होत नाही. म्हणजे ते शक्ती मिळत नाही किंवा धाडस मिळत नाही. जिथं प्रकाश असतो, जिथं प्रज्ञेचा प्रकाश असतो, तिथं अज्ञानी लोक सहजासहजी मध्ये येण्याचं धाडस करत नाहीत. ते बिचकून असतात, घाबरून असतात. अशा अर्थाची ही गाथा दिसते की ज्यांना सम्यक प्रज्ञा मिळालेली आहे, सम्यक ज्ञान मिळालेलं आहे, आणि त्याच्यामुळे जे विमुक्त आहेत ते ते जागृतीच्या प्रकाशात वावरतात ते, आणि ते सदाचारी असतात. तिथं मार मार म्हणजे आपण याच्यावर पुष्कळ चर्चा केलेली. मार मार म्हणजे एक वाईट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती. आणि वाईट प्रवृत्ती ज्या असतात त्याच्यामध्ये मुख्यतः लोभी प्रवृत्तीचे लोक आणि द्वेषी प्रवृत्तीचे लोक. द्वेष किंवा लोभ यांनी ज्यांचं चित्त ग्रासलेलं असतं तर ते त्याला मार म्हणतात. कारण तो लोभ आणि द्वेषच मारत असतो. दुःखाचं कारण दुःखाचं कारणच हे लोभ आणि द्वेष आहे. आणि लोभ आणि द्वेष याला मार म्हटलेला आहे. आणि मार हा अज्ञानात काम करतो, अविद्येत काम करतो. कारण संस्कार म्हणजे मारत आहेत. कारण संस्कारातूनच दुःख निर्माण होतं. सभ्य संखारा दुःखाती. आणि संस्कार हे अविद्येतून तयार होतात, म्हणजे अज्ञानातून तयार होतात. म्हणून अविद्यापच्छया संखारा, प्रत्यक्ष समुत्पादाची पहिली कडी जी आहे, अविद्यापच्चया संखारा. संस्कार हाच मार आहे, आणि मार हा दुःख देणारा आहे. आणि तो अविद्येतून निर्माण होतो, अज्ञानातून निर्माण होतो. जिथं प्रज्ञा असते, जिथं अप्पमाद असतो, जिथं सती असते, जागृती असते, तिथं माराला मार्ग सापडत नाही असं म्हणतात. तिथं तो मध्ये शिरू शकत नाही. तर बुद्धांचा मार्ग माराला दिसत नाही, असं त्याचा अर्थ आहे. ज्यांना सम्मापय्या ज्यांना सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, प्रज्ञा प्राप्त झालेली आहे, त्यांचा मार्ग माराच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो त्यांना विचलित करू शकत नाही. असा या गाथेचा अर्थ आहे. थोडक्यात काय, तर आपण जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला शिलाचरण शक्य होतं, जेणेकरून आपल्याला सम्यक ज्ञान, सम्यक प्रज्ञा याची प्राप्ती होते, सम्यक दृष्टीची प्राप्ती होते. आणि त्याचा परिणाम विमुक्ती आहे, म्हणजे दुःखमुक्ती आहे, जी आपल्याला पाहिजे, जो आपला उद्देश आहे. निबाड हा उद्देश आहे. हा उद्देश नसेल, हा संकल्प नसेल, तर मग धम्माचरण पण होत नाही. कारण धम्माचरणाला काहीतरी कारण आहे. धम्म समजून घ्यायला काहीतरी कारण आहे. आणि विनाकारण कोणी समजा धम्माचा अभ्यास करायला लागला, तर त्याला धम्माची माहिती होते, पण धम्माची प्रज्ञा त्याला मिळत नाही, धम्माचं ज्ञान त्याला होत नाही. धम्माची माहिती होते, इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन, माहिती ही फार मोठी गोष्ट नाही. ती ते ज्ञानेंद्रियांचं काम आहे. म्हणजे वाचल्यानं वाचता येतं, दिसतं म्हणून वाचता येतं, ऐकू येतं म्हणून ऐकू शकतो. तर ज्ञानेंद्रियांनी ज्ञान मिळतं, म्हणजे माहिती मिळते. ज्ञान नाही मिळत, माहिती मिळते. कारण वाचता येतं, ऐकता येतं, म्हणजे शब्द कळतात. शब्द कळणं, शब्द माहिती होणं म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान ही त्याच्या पुढची पायरी आहे. त्याच्यामध्ये जी माहिती इंद्रियांमुळं मनामध्ये, ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये जी जमा झालेली आहे, कारण ते ज्ञान तिथंच जातं शेवटी, मनोविज्ञानामध्ये. जसं चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, ही पाच विज्ञानं, म्हणजे पाच द्वार, म्हणजे
विज्ञान मिळवणारी म्हणजे ज्ञान मिळवणारी ही पाच द्वार आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. त्याच्याशी कनेक्टेड ही पाच विज्ञान आहे: चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, ग्रहण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि काया विज्ञान. ह्या काया विज्ञानातून सहावं विज्ञान जे तयार होतं त्याला मनोविज्ञान म्हणतात. आणि मनोविज्ञानामध्ये पाच इंद्रियातून मिळालेल्या ज्ञानाचा एक तर संचय होतो, त्या माहितीचा संचय होतो. आणि त्याच्यावर जे कॉन्टम्प्लेशन चालतं, चिंतन चालतं, विचार चालतात, ज्याला चिंतनमय प्रज्ञा म्हटलेलं आहे, त्याच्यावर जे चिंतन चालतं त्याच्यातून माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं. म्हणून आपल्याला कळतं, जे आपण पाहतो त्याला आपण नाव देतो, शब्द निर्माण होतात. हा हा कॉम्प्युटर आहे, हा त्याचा स्क्रीन आहे, ही लाईट आहे, हे पुस्तक आहे, हा पेन आहे, हा मोबाईल आहे. हे आपण जे आतमध्ये येतं ते मन त्याला त्याला म्हणून त्याला संज्ञा देते. संज्ञा म्हणजे नाव देतं. नाव म्हणजे शब्द आहेत. नामरूप आपण म्हणतो ना, ते शब्द आहेत. तर ते शब्द म्हणजे माहिती आहे. आणि शब्दांचा अर्थ म्हणजे ज्ञान आहे. आणि अर्थाचाही बोध होणं परत म्हणजे अर्थ हा धम्माच्या अर्थाने जर विचार केला तर धम्मामध्ये आपण जे काही शिकतो, आधी माहिती मिळते, मग त्याचं त्या माहितीचं ज्ञान होतं. माहितीचं ज्ञान होतं. ज्ञान हे मनोविज्ञानात चाललेल्या चिंतनामुळे होतं किंवा पूर्वानुभवांमुळे होतं. त्याच्यातून मग शब्द तयार होतात आणि शब्दांचा अर्थ त्याच्यातून जो लागतो, त्यातला गर्भित अर्थ, त्यातला अन्वय अर्थ, त्यातली खोली, शब्दांच्या अर्थातली खोली जी कळते ती सती जागृतीला कळते. म्हणून त्याच्यातून सम्यक दृष्टी निर्माण होते. सम्यक दृष्टी, सम्मपय्या, सम्यक दृष्टी ही हम्म, हे तिसऱ्या तिसऱ्या पातळीवरची प्रज्ञा मानलेली आहे. पहिली प्रज्ञा जी आहे श्रुतमय प्रज्ञा, म्हणजे बुद्धाच्या काळात म्हणजे शब्द नव्हते, असे लिखित शब्द नव्हते म्हणतात, ऐकून. म्हणून श्रुतमय पय्या, ऐकून माहिती झालेलं ज्ञान. त्याच्यावर चिंतन म्हणजे चिंतामया पय्या, म्हणजे चिंतन करून त्याचा निघालेला अर्थ आणि त्या अर्थानुसार होणारा बोध, तसं बनणं. म्हणून त्याला भावनामय भव आहे, भावनामया पय्या म्हणजे भावनामय प्रज्ञा. भावना म्हणजे मराठी भावना किंवा हिंदी भावना नाही. भावना म्हणजे बनणे. तसं बनणे, आधी माहिती मग ज्ञान, तसं बनणे म्हणजे आचरण, प्रॅक्टिस. तर ह्या पातळीवर आपलं जे ज्ञान आहे, जी प्रज्ञा आहे, ही पुढे जात असते. आणि याच्यामध्ये मुख्य जो रोल असतो, जो मुख्य भूमिका असते, ती जागृतीची असते, अप्पमादाची असते, भान, सावधानता, असा तो क्रम दिसतोय. आणि ज्याला ही याच्यातून सम्यक प्रज्ञा, जी सम्यक दृष्टी जी मिळते, त्याच्यामुळे आपल्याला आपोआपच पुढं काय करायचं हे कळायला सुरुवात होते. म्हणून अष्टांग मार्गात पहिला जो मुद्दा येतो तो समजून घेण्याचा आहे. सम्यक दृष्टी, समज आली, सम्मा सम्मपय्या, सम्यक दृष्टी आली की मग काय करायचं ते कळतं आणि त्यानुसार करायचं आपण संकल्प करतो, त्याला आपण सम्यक संकल्प म्हणतो. आणि एकदा संकल्प केला, काय करायचं ते ठरवलं सम्यक दृष्टीनुसार, अंडरस्टँडिंग नुसार, तर त्या व्यक्तीचे शब्द पण बदलतात, वाणी बदलते. वाणी सुद्धा त्याची पहिल्यासारखी अजागृत अवस्थेत जी वाणी असते, किंवा माराच्या तावडीतली जी वाणी असते, विकृतींच्या तावडीतली जी वाणी असते, जी लोभाने आणि द्वेषानं, रागानं, आळसानं, जडत्वानं, अज्ञानानं पछाडलेली असते, ती ती वाणी विकृत असते.
म्हणून त्याच्यामध्ये त्या वाणीमध्ये एकतर मुसावादा येतं, खोटं बोलतो, मुसावादा येतं किंवा कठोर वाणी येते, फरुस वाचा किंवा पिसुण वाचा किंवा निंदाजनक वाचा येते किंवा व्यर्थ बडबड असते, संप फलाप वाचा. तर जर संकल्प नसेल तर वाणी बिघडते. सम्यक संकल्प नसेल तर वाणी बिघडते. आणि संकल्प येतो सम्यक दृष्टीने. सम्यक दृष्टीमध्ये सम्यक संकल्प आला की सम्यक वाणी आपापच आपापच ती काय म्हणतात त्याचं प्रवर्तन, एक परिवर्तन होतं. म्हणजे वाणी बदलते. म्हणजे जो मुसावादा करतो त्याला मुसावादा करण्याची इच्छा होत नाही. जो कठोर असतो, कठोर बडबड करतो, कठोर बोलतो, फरुस वाचा असते, त्याची वाचा प्रेमळ येते, मैत्रीपूर्ण येते, समजदारीची येते. ज्यात जो निंदाजनक बोलतो तो निंदाजनक बोलत नाही, दुसऱ्यांची चहाडी चुगली इकडचं तिकडं करत नाही. तर ती पिसूण वाचा जी आहे, ती हा पिसूण वाचा जी आहे, ती पिसूण वाचा, निंदाजनक वाचा तो त्याची बदलते. तो लोक जोडण्याची भाषा करतो, लोक तोडण्याची भाषा करत नाही, विभाजन करण्याची भाषा करत नाही. तो लोकांना एकत्र आणण्याची भाषा करतो. किंवा त्याच्या बोलण्याने लोक एकत्र येतात, एका मार्गावर येतात, विशिष्ट मार्गावर येतात. म्हणून सम्यक संकल्पामुळे ती वाणी ह्या पातळीवर परिवर्तित होते. भीषण वाचा म्हणजे निंदाजनक वाचेचं रूपांतर हे जोडणाऱ्या वाचेमध्ये होतं. समंजसपणा येतो त्याच्यामध्ये. आणि सम्यक संकल्पामुळे, सम्यक दृष्टीमुळे, सम्यक संकल्पामुळे अजून एक वाणीवर परिणाम होतो. तो म्हणजे माणूस संप फलाप वाचा करत नाही, म्हणजे व्यर्थ बडबड करत नाही, काहीही नाही बोलत. मनात आलं म्हणून, मनात आलं तसं बोलणं हे सगळ्यात लहान पोरगं करतं, लहान मूल पण करतं. लहान मूल पण बडबड करतं. त्याला जे मनात येतं आणि ते मुद्दाम करत नाही, त्याचं माइंडच तसं आहे. पण ते अविद्य आहे, म्हणून त्याला बाल म्हटलेलं आहे. तो ते अज्ञानी असताना, अज्ञानामध्ये तो बोबडं बोलेल, कसंही बोलेल. आणि पुढे आणखीन त्याच्यावर जसे संस्कार होतील त्यानुसार तो खोटंही बोलेल, तो कठोरही बोलेल, शिवीगाळ करेल, काही करेल तो. तर जे मन जागृत होतं, जे 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 चित्त, जे मन जागृत होतं, ज्याच्यामध्ये सम्यक दृष्टी येते, सम्यक संकल्प येतो, त्याची वाणी सुद्धा सुधारते. आणि जिथं व्यर्थ बडबड करणारी आधी वाणी असते, तिथं व्यर्थ बडबड थांबते. म्हणजे अर्थपूर्ण बोलणं सुरू होतं, सम्यक संकल्प असेल तर. आणि मग त्यानुसार तुमच्या आपल्या कर्मावर पण परिणाम होतात. कर्म म्हणजे शारीरिक कर्म. शारीरिक कर्मावर अ, प्राणातिपात होत नाही. सम्यक संकल्प असेल, सम्यक दृष्टी असेल, सम्यक वाचा म्हणजे कळाला, आता शब्द कळाले, तर सम्यक कर्मांत म्हणजे कृती, शारीरिक कृती ही पण सुधारते, परिवर्तित होते. मग तिथं प्राणातिपात होत नाही. कारण तिथे एक संवेदनशीलता आलेली असते. तुम्ही दुसऱ्याचं अस्तित्व, दुसऱ्याचा प्राण तुम्ही हिरावून घेत नाही. या दुसऱ्याच्या जगण्याला तुम्ही, दुसऱ्याचं जगणं अं, अडचणीत आणत नाही. कारण स्वतःचं भान आल्यामुळे, स्वतःची सती जागृती आल्यामुळे जीवन समजतं, म्हणजे जीव समजतो. जीव समजणं म्हणजे संवेदनशीलता येणं. संवेदनशीलता आली की माणूस दुसऱ्याचा जीव जाणतो. आणि जो दुसऱ्याचा जीव जाणतो, दुसऱ्याचा प्राण जाणतो,
तो पाणातिपात करू शकत नाही. तो प्राणी मात्राची हिंसा करू शकत नाही. प्राणी मात्रावर अतिपात म्हणजे अतिक्रमण करू शकत नाही. कारण त्याचं माइंडच चेंज होतं. मन मन बदलतं त्याचं. ह्या सती जागृतीमुळे, अप्रमादामुळे त्याचं मन बदलतं. म्हणून ते शील संपन्न होतं. म्हणजेच आता वाणीच्या पातळीवर आपण चर्चा केली, कायेच्या पातळीवर आपण चर्चा केली, हे शिलाचरण आहे. शिलाचरण सुरू होतं त्याच्यामुळे. आणि कायेच्या पातळीवरचं शिलाचरण जेव्हा होतं तेव्हा तो पाणातिपात करू शकत नाही. कारण ते चित्त बदललेलं असतं, चित्तशुद्धी होत चाललेली असते. आणि चित्तशुद्धी झाल्यावर शिलाचरण मग त्याला सुरुवात होते. तर कायेच्या पातळीवर आधी अतिपात होत नाही. म्हणजे प्राणावर अतिक्रमण. आपण त्याला हिंसा म्हणतो. पण फक्त हिंसा म्हणजे प्राणातिपात नाही. हिंसा करणं, मारून टाकणं, हे टोकाची प्राणीहिंसा झाली. हे टोकाचं प्राणातिपात झालं. म्हणजे त्याचं अस्तित्वच नष्ट करणं. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या हेतूसाठी, आपल्या द्वेषामुळं, आपल्या भयामुळं, आपल्या फायद्यासाठी आपण इतरांच्या इतरांचा प्राण घेतो. मग तो प्राण्यांचा प्राण असो, नाहीतर मर्डर सारख्या काही गोष्टी असो, त्याच्यामध्ये पाठीमागं जो असतो ते सती नसलेली, भान नसलेली अवस्था आहे. त्याच्यामुळे दृष्टी नाही, जगण्याची दृष्टी नाही, सम्यक दृष्टी नाही, जीवनाला वळण देण्याचा संकल्प नाही, काही ठरवलेलंच नाही. त्यामुळं काहीही बोलतो आणि काहीही करतो. त्याच्यात काहीही करण्यामध्ये हे पाणातिपातपण येतं. याच्यामध्ये पाणातिपातमध्ये लोभ पण असू शकतो. जसं आता समजा खाण्याचा लोभ असेल तर मग आपण प्राणी मारून खातो. किंवा डायरेक्ट मारत नाही, पण दुसऱ्याला मारायला आपण प्रवृत्त करतो. तर ते एक प्रकारचं प्राणातिपात आहे. ते पण ते टोकात आहे. परंतु जिथं आपण एखाद्याला म्हणजे मुद्दाम दुखावणं, गरज असताना काही गोष्टी त्या करणं, ती गरज असते. उदाहरणार्थ आपण नेहमी पाहतो की, किंवा उदाहरण घेतो की बाबासाहेबांची भाषा कठोर असायची मधून मधून. नेहमीच नाही. त्यांची भाषा एका एका म्हणजे प्रज्ञावान माणसाची भाषा होती. बुद्धांची भाषा प्रज्ञावान माणसांची भाषा होती. त्यांचे ते शब्द तसे, नेहमीचे शब्द तसे यायचे. परंतु आता बाबासाहेबांच्या भाषेत पाहिलं ते ते ज्या लोकां बाबासाहेबांच्या संदर्भात विचार केला तर ते ज्या लोकांसाठी काम करायचे, त्या लोकांची अंडरस्टँडिंगची पातळी एकदम, कारण पिचलेले लोक होते, नाडलेले लोक होते. अस्पृश्य लोक म्हणजे नाडलेले लोक होते. आणि त्याचं एक कारण त्यांची गाफील अवस्था पण होती. त्यांची अजागृत अवस्था पण होती. तर अशा लोकांना समजावून सांगण्यासाठी काही कठोर शब्द उपाय म्हणून बोलावे लागतात. म्हणून बाबासाहेब चिडून बोलायचे. आणि विरोधकांना जर सरळ भाषा, ज्ञानाची भाषा समजत नाही, समजदारीची भाषा समजत नाही, तर मग कठोर भाषेचा ते उपयोग करायचे. त्यांनी क्रूरपणा नाही अवलंबला. क्रूरपणा त्यांनी शिकवला नाही. त्यांनी मारहाण नाही शिकवली. त्यांनी मारहाण शिकवली नाही. कधी काठ्या कुऱ्हाडी हे घ्यायला त्यांनी कधी उत्तेजन दिलं नाही. आपण पाहतो याच्या वेळेला सुद्धा, महाड सत्याग्रहाच्या वेळेला सुद्धा लोकांना एवढी मारहाण झाली, पण त्यांनी हे केलं. संयमाचाच आदेश दिला. आणि मग सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने त्यांनी विरोधकांना आणि ब्रिटिश सरकारला पण त्यांनी धारेवर धरलं.
अग्रलेख पहा त्यावेळेचे बहिष्कृत भारतातले. तर ते क्रूर नव्हते. त्यामुळे मारहाण करणं आणि काठ्या कुऱ्हाडी रक्तपात करणं हे त्यांची कधी त्यांची स्वतःच तसं जीवन नव्हतं आणि त्यांनी अनुयायांना तशी तशी कधी अं, शिकवण दिली नाही. तसं ऐकत होत, लोकांनी ऐकलं असतं. तसं तसं सांगितलं असतं तर लोकांनी तसंही केलेलं असतं, कारण लोक तसं करणारे होतेच आधी. पण ते म्हणाले नाही, आपला मार्ग हा सत्याग्रहाचा आणि सन्मार्ग आहे आपला. आता खरं म्हणजे तो बुद्ध धम्माचाच ते लक्षण आहे ते. त्याला बुद्ध धम्माचा विषय नव्हता बाबासाहेबांच्या बोलण्यात किंवा इकडे समाजामध्ये व्यवहारामध्ये. पण ते मार्ग जो आहे तो बुद्ध धम्माचाच आहे. तिथं क्रूरपणा नव्हता. तर त्यामुळे म्हणजे ते पाणाती वेरमणीचं आचरणच आहे ते. तर बाबासाहेबांचं आणि बुद्धांचं जीवन आणि शिकवण याच्यामध्ये फार साम्य आहे. याच्यावर खरं म्हणजे आता एक आपला अभ्यास झाला पाहिजे. मी पण त्याच्यावर अ, खूप मोठं चिंतन करू शकलो नाही आतापर्यंत. कारण जो सखोल आपल्याला दोन्ही महापुरुषांचा, बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा जो सखोल अभ्यास पाहिजे तो आपला अजून झालेला नाही. आपल्याला थोडेसे बाबासाहेब समजतात, थोडेसे बुद्ध समजतात. थोडेसे समजून त्यांचं आपण तुलना करू शकत नाही. आणि आपण असं म्हणतोय की ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत. याच्यावर आपण थोडस चर्चा पण केलेली आहे. त्रिकोणात आपल्याला हे काम होऊ शकतं. त्रिकोण म्हणजे काय? बेसला आपण आहोत, म्हणजे आपण व्यक्तिगत आपण किंवा एक समाज, बाबासाहेबांचा समाज किंवा व्यक्ती. त्रिकोणाच्या बेसला आपण आहोत आणि दोन बाजू ज्या आहेत ते एका बाजूला बुद्ध आहे, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आहे. कुठे ठेवा, इकडे ठेवा, इकडे ठेवा. बेसला आपण आहोत. आपण आहोत याचा अर्थ काय? आपल्याला समजलं तर आपण बाबासाहेब बुद्ध मांडू शकतो. आपल्याला समजलं नाही, आपल्याला त्याचं त्याचा बोध नाही, तर आपण सांगू शकत नाही. त्यामुळे बुद्ध आणि बाबासाहेब बोलणं हे आपल्या परिवर्तनावर अवलंबून आहे, आपल्या जागृतीवर अवलंबून आहे, आपल्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे. तर हा त्रिकोण साधण्याचा पण आपल्याला एक प्रकारे प्रयत्न करावा लागेल. सुरुवात अर्थातच आपल्यापासून आहे. तरच तो बुद्ध आणि बाबासाहेबांचा आपण एक तुलनात्मक आपण अभ्यास म्हणण्यापेक्षा तुलनात्मक अवलोकन जे आहे, परीक्षण जे आहे, ते आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण स्वतःला जाणतो, जाणायला सुरुवात करतो. आणि ते सतीनं शक्य आहे, जागृतीनं शक्य आहे. आत्तादीपक हो. तर अशा प्रकारचं एक हे आपल्याला पुढे चालून अभ्यासाचा विषय येईल असं दिसतंय मला. तसा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मुख्य आपण जी गोष्ट बोलत होतो की बुद्ध हे जणू काही बाबासाहेबांच्या जीवनामध्ये मुरले होते. म्हणून त्यांचं कार्य पण बुद्ध धम्माच्या जणू काही तत्वानुसार, शीलानुसार, प्रज्ञेनुसार चाललं होतं. जेव्हा तो बुद्ध हा विषय पण नव्हता लोकांमध्ये आलेला, पण तरी ते काम मात्र तशाच प्रकारचं होतं. फक्त आता परिस्थिती सापेक्ष फरक आहे. बुद्धांची भाषा पण कठोर असणार आहे सुरुवातीला. कारण आता शाक्य आणि कोलियनच्या भांडणामध्ये तेव्हा ते बुद्ध नव्हते झालेले. तेव्हा ते सिद्धार्थ गौतम
आणि नेहमीच्या माणसांसारखेच ते होते, परंतु सुज्ञ होते. एकदमच नेहमी सारखे नव्हते, पण सुज्ञ होते. आणि सुज्ञाची भाषा ही सुज्ञच असते. बुद्धांची भाषा त्यावेळेला सिद्धार्थ गौतमांची भाषा बुद्धांसारखी नसणार आहे, परंतु त्याच्यामध्ये शाक्य आणि कोलियनच्या संघर्षामध्ये बोलताना ते काही गोष्टी कठोरही बोलले असतील. तर परिस्थितीनुसार माणूस भाषण करतो, बोलतो. पण आतमध्ये त्याची चित्तवृत्ती जर, त्याची मनोवृत्ती जर पॉझिटिव्ह असेल, विधायक असेल, हिताची असेल, बहुजन हिताय असेल, बहुजन सुखाय असेल त्याची वृत्ती, तर त्याचं बोलणं जरी कठोर असलं, ते कडक असेल, कठोर म्हणण्यापेक्षा ते कडक जरी असलं, तर त्याच्यामध्ये मित्रता असते, मैत्री असते, त्याच्यामध्ये हित असतं. त्याच्यामुळे अशा व्यक्तींकडून कधी पानातिपात होऊ शकत नाही. म्हणजे पानातिपात फार मोठं तत्व आहे. आपण आपलं पानातिपाताचं बऱ्याच वेळेला आपली चर्चा कुठपर्यंत जाते, तुम्ही मटण खाता की खात नाही. तो एक फार छोटा विषय आहे. पानातिपातात पानातिपातचा संबंध आपल्या चित्ताशी आहे, आपल्या मनाशी आहे. मनातली जर द्वेष भावना किंवा हिंस्र भावना गेली, चित्त शुद्ध झालं, त्यातलं द्वेष आणि हिंस्र भावना जर अंडरस्टँडिंगमुळे, दृष्टीमुळे, जागृतीमुळे जर कमी कमी झाली, तर वर्तन आपोआप बदलतं. ते काय मुद्दाम करणं, हा मी आता पानातिपात वेरमणी करणार आहे. जसं माणूस मुद्दाम हिंसा करत नाही, तशी मुद्दाम अहिंसा पण करू शकत नाही. जशी हिंसा ही प्रवृत्ती नव्हते, आणि प्रवृत्ती, ते चित्त प्रवृत्ती ही अज्ञानातून येते, अविद्येतून येते. म्हणून कोणी मुद्दाम हिंसा करत नाही. त्याचं चित्तच तसं आहे, त्याचं मनच तसं आहे. त्याचा मुद्दाम कोणी शिलाचरण करू शकत नाही, पाणातिपात वेरमणी करू शकत नाही, मला वाटलं म्हणून मी करील, नाही. आधी चित्तवृत्ती बदलली पाहिजे, मनोवृत्ती बदलली पाहिजे. आणि मनोवृत्ती, चित्तवृत्ती म्हणजे विचार, इमोशन, भावना बदलण्यासाठी आपल्याला कायेमध्ये उतरून त्याच्या जाणीवांच्या आधारे तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणून आपण सती सती पठाण हा विषय सेंट्रल आहे, मुख्य विषय आहे. आपला जो बेस आहे, तो बेस त्याच्या आधारे तयार होऊ शकतो असं वाटतं. असा मनुष्य पाणातिपात करणार नाही, इतरांचं हिरावून घेणार नाही, अदिनदाना करणार नाही. तो माणूस व्यभिचार करणार नाही, किंवा काल आपण पाहिलं काम वासनेचे दुराचार करणार नाही, काम छंदाचे म्हणजे इंद्रियांना पाहिजे ते ओरबाडणं, ते कामे सुमिच्छाचारा. काम म्हणजे इंद्रिय तृष्णा, म्हणजे डोळ्याला पाहिजे ते लगेच, कारण ते भानावर नाही. ते चित्त मन भानावर नाही. डोळे स्वतः काही करत नाहीत, कान स्वतः काही करत नाहीत. त्यांच्या पाठीमागं जे असतं ते मन असतं आणि चित्त असतं, आणि ते विकृत असेल, ते भानावर नसेल, तर मग डोळे भानावर नाहीत, कान भानावर नाहीत, गंध भानावर नाही, आपलं गंध ज्ञान किंवा जीभ आपली भानावर नाही, म्हणजे ताब्यात नाही. आणि आपली कोणतीच कृती ताब्यात नाही, कारण चित्त ताब्यात नाही, कारण विचार मनोधम्म ताब्यात नाहीत. तर हे सगळं जे आहे, अं, त्याचा कार्यकारण भाव आपल्याला ह्या प्रॅक्टिसमुळं, सती साधनेच्या प्रॅक्टिसमुळं, जागृतीच्या प्रॅक्टिसमुळं, हा सगळा कार्यकारण भाव आपल्याला लक्षात यायला लागतो हळूहळू. आणि मग तिथून पुढे आपल्याला आपलं वर्तन बदलायला आपोआपच सुरुवात होते, नैसर्गिक. ते काय मुद्दाम ठरवून करायची गोष्ट नाही, तो परिणाम आहे. तो कर्म विपाक जो म्हटले ना, कर्म बदला विपाक बदलेल.
आणि कम्म हे चित्ताची वृत्ती बदलली की कम्म बदलतं, कर्म बदलतं. आणि मग आपण अं, शिलाचरणाला सुरुवात करतो, म्हणजे पाणातिपात करणार नाही, अदिनदाना करणार नाही, कामेसुमिच्छाचारा करणार नाही, आपल्याकडून खोटं बोलणं, व्यर्थ बडबड करणं, निंदाजनक बोलणं, कठोर बोलणं हे होणार नाही. आणि आपण जागृतीचा जर अभ्यास करत असू, सतीचा अभ्यास करत असू, भानावर येण्याचा जर अभ्यास करत असू, तर आपल्याकडून मद्यपान होणं शक्यच नाही. म्हणून सुरा मेरे मध्य पमाद ठाणा हे काही नुसते पठण करायचं शील नाही ते. आणि कोणी पठण केल्याने दारू त्याची सुटणार नाही. त्याची दारू सुटते किंवा त्याचा कोणताही मद. आता मध म्हणजे ऍक्च्युली गर्वपण आहे. मद मद्यपानात संयमो. तर मद म्हणजे झिंग आणणे. तर अहंकाराची पण झिंग असते, दारूची झिंग असते, अहंकाराची झिंग असते. तो एक प्रकारचा मदच आहे तो. सौंदर्याचा मद असतो, अहंकार असतो, शक्तीचा अहंकार असतो, ज्ञानाचा अहंकार असतो, ज्ञानाचा मद असतो, पदाचा पदाचा मद असतो, जातीचा मद असतो. मद म्हणजे अहंकार. सक्काय दिठ्ठी. हा मी आहे, हा मी असा असा आहे, हा मदत आहे, हा अहंकार आहे. आणि असा माणूस असं ते असं म्हणतात की हे मरकट मरकट चाळे करतो तो, माकडासारखं इथून उडी मार तिथे कारण हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे, हे नको त्याचं चित्त मन जे आहे ना माकडासारखं उड्या मारत. म्हणजे चंचल चित्ताला माकडाची उपमा दिलेली आहे. आणि माकड हे संयमित नसतं. ते इकडून तिकडं का उड्या मारतं त्यालाही कळत नाही. कधी कधी काही नसतं इकडून त्या फांदीवर जाण्यासारखं काही नसतं, पण त्याचं चित्त त्याच्या ताब्यात नाही, त्यामुळे शरीर ताब्यात नाही, मग ते उड्यात मारतं. तसं हे मत जो असतो, माणसातला मत जो असतो, अहंकार जो असतो, हा नेहमी मीपणा जो असतो हा उड्या मारायला लावतो. आणि त्याच्यातून येणारी अस्वस्थता किंवा काय जे असेल ते भीती, त्याच्यावर खोटी फुंकर घालण्यासाठी माणसं दारू पितात. कारण त्या आधीच्या झिंगेचा त्रास सहन होत नाही, म्हणून परत वर दारू पिऊन एकदम म्हणजे नशेमध्ये जायचं. म्हणजे त्याची जाणीव होणार नाही. त्याचं त्याचं भान गेलं म्हणजे ती जाणीव होत नाही ती. याचं मग सगळं चांगलं वाटतं, मग चांगलं वाटतं नाही वाटत तो नाही म्हटलं, पण जाणवतच नाही काही, तर तो पिऊन पडतो तो. बऱ्याच लोकांना बरेच लोक त्याचं समर्थन करतात ना, दारू पिल्याशिवाय आम्ही झोपू शकत नाही. तर आमच्या डोक्यावर एवढं टेन्शन आहे, एवढं प्रेशर आहे, एवढं असं आहे तसं आहे. ते प्रेशर असो नाही तर नसो, ते सहन होत नाही, दुःख यातना सहन होत नाही. हे एक कारण आहे मद्यपानाचं. कारण त्याचं वर्तन भानावर नाही, त्याचं आधीचं जगणंच भानावर नाही, सतीमध्ये नाही. आणि त्यामुळे त्याचं चित्त विचलित आहे, मन विचलित आहे. आणि मग तेच त्याला त्रास देतं. तर थकून जातो, ते माकडासारख्या उड्या मारून ते मन चित्त थकून जातं. आणि मग शांत झोप येत नाही, झोप येत नाही तर मग दारू प्या. असं पण एक त्या दारू मागते सायकोलॉजी असू शकते. तर संपन्नशीलानं या विषयाला धरून आपण थोडी चर्चा केली. संपन्नशील हे अपमादामुळे होतं, जागृतीमुळे होतं. आणि जागृतीमुळं सम्यक दृष्टी पण येते, संमदय्या.
सम्यक दृष्टी येते आणि दृष्टी आल्यावर मग वर्तन बदलतं. ह्याच्यावर आपण अ, चर्चा करत होतो. तर आपण चालता चालता आपण अष्टांग मार्ग पण पाहत होतो. तिथे समुत्पाद पण पाहत होतो, शिलाचरण पण पाहत होतो. सगळं एकाच वेळेलाच एकातच आहे, ते सगळं गुंफलेलं आहे. ते सगळं धम्म हा विषय वेगवेगळा नाही, हा इकडे विषय आणि तो तिकडे नाही, ते सगळं एकच आहे. महासागर आहे, तुम्ही इकडचं पाणी घ्या तर तिकडच्या पाण्याला आपोआपच ते कनेक्शनच आहे. ते एका लाटेचं कनेक्शन दुसऱ्या लाटेशी आहे. तसं धम्मातल्या एका शिकवणीचा संबंध दुसऱ्या शिकवणीशी आपापच येतो. आता आपण सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा पाहिली, सम्यक कर्मांत पाहिलं. सम्यक आजीविका म्हणजे आपण आपल्या जीवनाची जडणघडण बदलते. आपल्या आजीविका म्हणजे लाईफस्टाईल. जसं बाबासाहेबांनी जीवनशैली म्हटलेलं आहे, धम्म म्हणजे जीवनशैली आहे. बुद्धाचा धम्म काय, एक जीवनशैली आहे, कसं जगावं माणसानं, म्हणजे कसं वागावं, ते सांगणारे हे निर्देश आहेत. त्याला सम्यक आजीविका शक्य आहे. आजीविका म्हणजे अं, उपजीविकेसारखा त्याचा अर्थ केला जातो. उपजीविका म्हणजे पैसे मिळवण्याचे, जगण्यासाठी केले जाणारे उद्योग. मग नोकरी असेल, धंदा असेल, काय असेल ते पैसा मिळवण्यासाठी केलेले उद्योग, त्याला आजीविका म्हणतात लोक. पण नाही, आजीविका म्हणजे मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून परत सकाळी उठेपर्यंत 24 तासात आपली जीवनशैली कशी असते, ती गोष्ट आजीविकेमध्ये मोडते. आपल्या जीवनाचा त्या 24 तासाचा अं, विनियोग, त्याचा उपयोग आपण कसा करतो. सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो. आपले सकाळी उठल्या उठल्या काही लोकांना त्याच्यात आपण मगाशी मद्यपानाचं आपण हे केलं. तर काही लोकांचा उठला की ती दारू प्यायला सुरुवात करतात, सकाळी सकाळीच पितात. विशेषतः कामगार लोक, कारागीर लोक, मिस्त्री लोक, काही काही ते पिऊनच सकाळी कामाला आले की ते पिऊनच जातात ते कामाला. म्हणजे सकाळ त्यांची अशी होते. कारण आणि सकाळीच कामासाठी जावं लागतं, त्याच्याशिवाय काम मिळणार नाही. म्हणजे असे याची कामं करतात ते. तर काहींची सुरुवात अशी, त्यांची आजीविका अशी सुरू होते. उठलं, फ्रेश झालं तर चहा नाही घेणार, ते आधी दारू पिणार. तर काही लोक चहा पण घेत नाही. तर उठतो आपण, आपलं नेहमीच्या विधी झाल्या, दात घासले, टॉयलेटला जाऊन आले, चहा घेतला. मग आता समजा काही लोक दारू पित नाही, पण लगेच टी व्ही लावून बसतात. सकाळी सकाळी टी व्ही लावून बसणार किंवा मोबाईल पाहत, पेपर वाचणार. पण सतीच्या प्रॅक्टिसला सुरुवात नाही करणार. आपण कोण आहोत, काय आहोत, याचं भान कायेमध्ये उतरणं, जाणीवा पाहणं, चित्तामध्ये उतरणं, विचार प्रक्रिया, सकाळी सकाळी हे पाहण्याची एक चांगली संधी असते. कारण तेव्हा बाकीचे विषय इनपुट आपल्यात आलेले नसतात. त्यामुळे मन थोडंसं स्थिर असतं, शांत असतं, थोडंसं चित्त स्वच्छ असू शकतं सकाळी सकाळी. आणि तिथे ही सतीची प्रॅक्टिस केली तर आणखीन त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे डोळे डोळे झाकूनच बसा असं नाही त्याचा अर्थ. काही दुसरे उद्योग सुरू करायच्या अगोदर उठल्या उठल्या आधी स्वतःकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. मी तर म्हणतो, जाग आली की सती सुरू झाली पाहिजे, झोपेतून उठल्यावर. हा, तसं 24 तास सतीमध्ये पाहिजे. पाहिजे खरं म्हणजे जागृती. ते असं म्हणतात, बुद्ध बुद्ध फक्त एक 2-3 तास विश्रांती घेत होते, झोपत नव्हते ते, विश्रांती घेत होते. का ते तर चालून चालून थकायचे पण, कारण त्यांचा सगळा पायी प्रवास असायचा. तरी पण 3-4 तास का जे काही असं रात्रीची वेळ असेल ती त्यांनी विश्रांतीत असायची. आणि सकाळी त्यांना त्यांचं चित्तशुद्धीचा अभ्यास ते करायचे किंवा करायला लावायचे. आता बुद्धत्व प्राप्ती झाल्यावर 35 वर्षानंतर त्यांचा चित्तशुद्धीचा हा विषय स्वतःसाठी असण्याचं काही कारण नाही. कारण ते चित्त शुद्ध झालेलंच होतं.
तर आपण सकाळी उठून आपण काय करतो ते पाहिलं पाहिजे. नंतर आपलं आता जे लोक कामधंद्यावर जातात मग ती तयारी असते, मग कामावर जातात, दिवसभर काम करतात किंवा उद्योग करतात, संध्याकाळी घरी येतात. आणि मग घरी आल्यावर काय करतात, कामधंदा करताना पण काय करतात तो पण विषय आहे. आणि घरी आल्यावर परत आपण काय करतो, झोपेपर्यंत खाऊन पिऊन झोपलो आणि परत सकाळी उठलो, तर हे 24 तास आपण कसे घालवतो हा मुद्दा आजीविकेतला आहे. 24 तास, दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 28, 30 किंवा 31 दिवस, वर्षाचे 12 महिने. माझे आता 71 पूर्ण होतील एप्रिलमध्ये. 71 वर्षांचा हिशोब, काय केलं, कसं जगलो, आजीविका कशी होती, हे ज्यानं त्यानं पाहिजे. याला आजीविका म्हणतो मी. आजीविका म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेत जीवनशैली, लाईफस्टाईल. आपण कसे जगतो, काय करतो. तर सम्यक दृष्टी सम्यक संकल्प असेल तर आजीविका पण बदलते. माणसाचं जीवनशैलीच बदलते, त्याची वाटच बदलते. आधीची वाट माराची असते आणि ही वाट बुद्धाची असते. म्हणून माराला बुद्धाची वाट सापडत नाही, मार्ग सापडत नाही, मार्ग सापडत नाही. असं त्या गाथेचं शेवट आहे. मारो मग्गंग न विंदती. माराला त्याचा मार्ग, म्हणजे ज्याला, जो विमुक्त आहे, ज्याला सम्यक दृष्टी आहे, जो जागृत आहे, अप्रमादात आहे आणि जो शिलाचरणी आहे, त्या त्याचा मार्ग, त्याचा माग, माग म्हणजे काय म्हणतो आपण, त्याचा शोध, माग काढणे म्हणतो आपण ना, एखाद्याची एखाद्याचा शोध लावणे. तर मार हा बुद्धांचा शोध घेऊ शकत नाही, म्हणून तो आक्रमण करतो, लांबूनच आक्रमण करतो. आणि त्याचा बुद्धांवर काही परिणाम होत नाही. अशी ती जी गोष्ट आहे ती याच्याशी संबंधित आहे. माराला बुद्धाचा मार्ग सापडत नाही. इथं असं म्हटलेलं आहे की माराला, सम्यक दृष्टी ज्याला प्राप्त झाली, जो जागृत आहे, त्याला माराचा मार्ग सापडत नाही. माराला त्याचा तपास लागत नाही. म्हणून ही जागृती महत्वाची. सम्यक व्यायाम म्हणजे आपले प्रयत्न बदलतात. आपण सम्यक व्यायाम करतो म्हणजे योग्य प्रयत्न करतो, काहीही नाही करत, विचार न करता काही नाही करत. म्हणून जेव्हा सती नसते, भान नसते, तेव्हा माणूस काहीही करतो, हेतू चांगला असतो, पण मार्ग योग्य नसतो. म्हणून सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न. आणि योग्य प्रयत्नाच्या आधी खरं म्हणजे सती पाहिजे. अष्टांग मार्गामध्ये सतीचं अंग 7वं आहे, 8वं समाधी आहे, 7वं सती आहे. परंतु ही थेरी आहे. अष्टांग मार्ग जो आपल्याला माहिती आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी, ही थेरी आहे. प्रॅक्टिस नेहमी उलटी असते. जे संशोधक, विद्वान, एखादा सिद्धांत त्यांच्याकडून जो तयार होतो त्याच्या आधी त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते. त्यांनी आधी संशोधन केलेलं असतं आणि नंतर ते त्यांना तो सिद्धांत सापडलेला असतो, ते तत्व सापडलेलं असतं. जसं आता धम्म हे तत्व आहे, हे तत्व बुद्धांना नंतर सापडलं, 35व्या वर्षी. मग सापडल्यानंतर ते सम्यक दृष्टी संकल्प हे ते सांगतात. परंतु ते मिळण्यासाठी, ते प्राप्त होण्यासाठी त्याच्या आधी त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. ती प्रॅक्टिस सम्यक दृष्टी सम्यक संकल्प पासून सुरू नाही झाली, ती उलटी झाली. सम्यक समाधी म्हणजे चित्ताचं एकत्रीकरण होणं. चित्त, मन, जाणीवा आणि काया, म्हणजे हे जीवन, हे जे विखुरलेलं आहे, ते आपण मगाशी जे
माकडाचं हे सांगितलं तसं जम्पिंग माइंड असतं हे. माकडासारखं उड्या मारणारं जे माइंड असतं ते समाधीमध्ये नसतं. म्हणजे एकत्रित नसतं. इध इथं येणे त्याला समाधी म्हणतात. म्हणजे एकत्रित होणं. म्हणजे विभागलेलं व्यक्तिमत्व नाही. मन एकीकडं, चित्त एकीकडं, जाणीवा एकीकडं, वर्तन एकीकडं, बोलणं एकीकडं, करणं एकीकडं, कशाचाच कशाला ताळमेळ नाही. ही समाधी नसलेली अवस्था आहे. तर हे सगळं एकत्रित करण्याचा जो काही संकल्प असतो तो आधी असतो. ते लक्षात येतं सतीची जागृतीची प्रॅक्टिस करता करता कळत आलं, अरे आपलं लाईफ कसं आहे, आपलं जीवन कसं आहे, आपण आपण कसं बोलतो, कसं वागतो, कसा विचार चाललाय, कशा भावना आहेत, कशा इच्छा आकांक्षा तृष्णा आहेत, त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होतो. हे जाणीवांमुळे कळतं, वेदनांमुळे, फिलिंग. आणि या फिलिंग ह्या आपल्या कायमध्ये आहेत. हे आपण परत 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 तेच तेच का सांगतो का तिथंच तिथंच यायचंय शेवटी. काही करा तिथं या. जसं आपण कुठे फिरलो तरी आपल्या घरी परत येतो. कुठेही जातो मी जगात, कुठेही फिरा, आता कुठे जाणार, घरी चाललो माझ्या, असं म्हणतो आपण आणि घरी जातो. म्हणजे मूळ ठिकाणी येतो. तसं आपलं हे धम्मं कायेन पश्यति, धम्म कायेत पाहिजे तर कायेतच यावं लागतं. हे आपलं धम्म काय आहे. धम्म कायेमध्ये उतरावं लागतं. कधी कुठेही जा, काही करा, शेवटी तिथंच यावं लागतं. आणि ते सतीने येणं शक्य आहे. म्हणून आनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती आणि सगळं सगळं जीवन आलं त्याच्यामध्ये. तर सतीपासून सुरुवात आहे. समाधी हा उद्देश आहे. कशासाठी सगळं करायचं? समाधीसाठी. ज्यालाच आपण निब्बाण म्हणतो, त्यालाच बुद्धत्व म्हणतो, त्यालाच विमुक्ती म्हणतो, दुःखमुक्ती म्हणतो, स्थिर जीवन म्हणतो, एकाग्रता म्हणतो, शांती म्हणतो. ते सगळं समाधीमध्ये येतं. पण आता समाधी हा शब्द इतरांनी विकृत करून टाकल्यामुळे समाधी म्हणलं का आपल्या समोर आधी थडगं येतं. कोणाची तरी समाधी म्हणजे थडगं येतं, नाहीतर अं, ध्यान येतं. समाधी म्हणजे ध्यान येतं. नाही. समाधी म्हणजे सगळ्यात व्यक्तिमत्वाचं एकत्र होणं आहे. म्हणजे भटकंती थांबणं आहे, भ्रमंती थांबणं आहे, विचलन थांबणं आहे, डिस्टर्बन्स थांबणं आहे. काया वेदना चित्त मनोधम्म विचार प्रक्रिया सगळ्या एकाच दिशेनं एकाच दिशेनं कार्यरत होतात. त्याला समाधी म्हटलेलं आहे. त्याची सुरुवात सतीपासून होते. आणि मग आपले प्रयत्न त्यानुसार सुरू होतं. सम्यक व्यायाम. मग त्यानुसार आपली आजीविका आपण ऑर्गनाईज करायला सुरुवात करतो. तशी बनवायला सुरुवात करतो. आपली जीवनशैली आपण किंवा ती जागृतीमुळे ती घडून येतं ते. आपोआप ते परिवर्तन घडून येतं. ते धम्मचक्र प्रवर्तन आहे. ते प्रवर्तन घडून येतं ते. आपला जो विखुरलेला मार्ग आहे तो एका ठिकाणी यायला सुरुवात होते. जे मंकी माइंड आहे, जे माकडासारखं जम्पिंग करणारं जे माइंड आहे, चित्त आहे, ते एका एका ठिकाणी मतलब माकड नाही राहत. तो माणूस बनायला सुरुवात होतो. आता माकड हा माणसाचा पूर्वजच समजला जातो. म्हणजे आपलं माइंड त्यात बरोबर उपमा दिलेली आहे. आपल्यामध्ये अनेक प्राणी दडलेले आहेत, त्यात एक माकड पण आहे. तो एक वेगळा अभ्यास आहे उत्क्रांतीचा. तर आपली लाईफस्टाईल बदलते, त्या सतीनुसार जीवनशैली बदलते. त्यानुसारच आपली आजीविका पण काय म्हणतो, व्यवस्थित होते. सम्यक आजीविका, सम्यक व्यायामामुळे आपण सम्यक आजीविका व्यवस्थित करायला सुरुवात करतो. आणि ते करताना आपल्याला आपोआपच आपले कर्म बदलतात. म्हणजे कायिक कर्म म्हणजे कायेचं शिलाचरण होतं.
आणि वाणी हा कायेचाच भाग आहे परत, म्हणजे वाणी पण बदलते. आणि सगळं करण्याचा संकल्प कधी तयार होतो, जर जीवनाचं जगण्याचं भान असेल तर. पण याची समज जसजशी येत जाते, तसतसा सम्यक दृष्टी विकसित होते, त्यानुसार संकल्प डेव्हलप होतो. मग ती थेरी जी आहे ती पुढे येते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत वगैरे वगैरे. असं ते थेरी आणि प्रॅक्टिस ही, त्यामुळे त्याला अनुलोम प्रतिलोम म्हटलेलं आहे. अनुलोम प्रतिलोम म्हणजे उलट सुलट, आणि दोन्हींचे ज्ञान पाहिजे, दोन्हींचे भान पाहिजे. येतं ते प्रॅक्टिस करता करता. असा हा मोठा विषय आहे या गाथेमध्ये, सापडला म्हणजे आता बोलता बोलता सापडला, बोलता बोलता. कारण तो आज चिंतनाला तो विषय दिला होता, मग ते काय चिंतन करतं त्यानुसार ते बोलणं चालू आहे. हे काय मी ठरवलं नव्हतं, असं सांगायचं. कार्यकारण भाव आहे तो. म्हणून आपण धम्मचिंतनाला महत्त्व देतो, पण जागृत धम्मचिंतन, मोघम नाही. थांबतो मी इथं.